लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीमध्ये गॅस टंचाईने जनतेचा संताप टोकाला पोहोचला आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देत आंदोलन छेडण्यात आलं। सिलेंडर मिळत नाही, मिळाला तर काळा बाजारात 5 ते 7 हजार रुपये। सामान्य माणूस जगायचं तरी कसं, हा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भाकरी पेटवून आंदोलन करत सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला। घराघरात चूल विझली, व्यवसाय ठप्प झाले, तरीही प्रशासन झोपेतच आहे। आंदोलकांची ठाम मागणी केली की गॅस टंचाई तात्काळ दूर करा, काळा बाजार थांबा आणि जनतेला दिलासा द्या। जर शासन आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रितसर निवेदन देण्यात आलेलं आहे। भारतामध्ये जे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे, हे नरेंद्र गॅस सिलेंडर हे आज आमचं आंदोलन होतं। रितसर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे। जर काही दिवसामध्ये जर हे तुटवडा जर सुरळीत नाही केला तर वंचित बहुजन आघाडी यापेक्षाही मोठं आंदोलन करेल। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना चुलीवरची भाकर दिलेली आहे, उद्या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात बसून त्यांना भाकर खाऊ घालू, ही वंचित बहुजन आघाडीचा शब्द आहे। आज दिनांक 6 अप्रैल 2026 को वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से राज्यव्यापी एक आंदोलन हुआ है, जिसमें हमारे देश में गैस सिलेंडर की जो कृत्रिम टंचाई निर्माण झाली है, इसके उपलक्ष्य में वंचित बहुजन आघाड़ी परभणी ने एक आंदोलन और सरकार से डिमांड की है कि गैस सिलेंडर का सप्लाई रेगुलाइज हो, आम लोगों को आसानी से सिलेंडर मिले। और अगर ऐसा होता नहीं है तो वंचित बहुजन आघाड़ी इस आंदोलन को और तीव्र करेंगी, ऐसा हमने शासन को कहा है। राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, शहराच्या महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या काही मागण्या होत्या, आज देशामध्ये, राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि ब्लॅकमध्ये गॅस भरमसाठ रेटनं विकल्या जात आहे आणि पैसेवाल्याकडेच गॅस जात आहे, सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे किंवा इतर लोकांकडे गॅस मिळत नाही। KYC करून सुद्धा गॅस मिळत नाही, पैसे देऊन गॅस मिळत नाही, बुकिंग करून सुद्धा 25 दिवसाला गॅस मिळतो। या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, याची आपण तात्काळ पूर्तता करा आणि सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करा। एका बाजूला कलेक्टर साहेब सांगतात की आपल्याकडे पुरवठा कुठेही कमी पडत नाही, गॅसचा पुरवठा हा पुरेपूर आपल्याकडे साठा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रांगेत उभा असलेले जे काही लोक असतील गॅस संदर्भामध्ये त्यांचे जीव सुद्धा जात आहेत उन्हाच्या माध्यमातून। म्हणून आम्ही शासनाला रीतसर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेले आहे। त्यांनी निश्चितपणाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन या मागण्या आमच्या पूर्ण करतील, अन्यथा आम्ही तीव्र असे आंदोलन या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय भीम।